श्रीनाथ मुस्कवानाथ प्रसन्न ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. मूळ तळाच्या पृथ्वीचा महास्फोट झाला होता. म्हणजे मूळ तळाची जी पृथ्वी आहे त्याचा महास्फोट झाला होता व मूळ तळाच्या पृथ्वीचे मोठमोठे तुकडे आकाशामध्ये वर उडालेले होते. तेव्हा मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून तसेच पृथ्वीच्या उडालेल्या तुकड्यांच्या पोटामधून प्रचंड प्रमाणामध्ये विषारी वायू दूषित वायू बाहेर पडलेला होता व तो विषारी वायू संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरलेला होता. संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरण विषारी दूषित बनलेले होते. तसेच मूळ पृथ्वीवरील समुद्राचे पाणी हे पूर्णपणे आटलेले होते. संपूर्ण समुद्र हा पूर्णपणे कोरडा पडलेला होता. ब्रह्मांडामध्ये सर्वत्र अंधकार पूर्णपणे अंधार पडलेला होता. समुद्रामधील पाण्यामधील मासा हा जिवंत होता परंतु तो बेशुद्ध पडलेला होता. तसेच समुद्राच्या पाण्यामधील सूर्यफूल झाड हे पूर्णपणे कोमजून सुकून वाळून गेलेले होते. म्हणजे जेव्हा महास्फोट झाला मूळ तळाच्या पृथ्वी त्यावेळेस पृथ्वीचे तुकडे उडाले होते. त्या बारके तुकडे मोठे असे उडाले आणि त्यावेळेस मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून वायू बाहेर पसरलेला होता. दूषित वायू विषारी वायू संपूर्ण ब्रह्मांड भरून ते दूषित वायू पसरलेला होता. सगळीकडे दूषित झालं होतं म्हणजे विषारी वायू होता. त्यावेळेस समुद्राचं सगळं पाणी आटून गेलं त्या ह्याच्यामुळं. त्याच्याशिवाय तो मासा होता तो मासा बेशुद्ध पडला होता. जिवंत होता पण बेशुद्ध पडला होता. सूर्यफुलाचं झाड जे उगवलेलं होतं ते देखील कोमजून गेलेलं होतं. म्हणजे जिवंत होतं पण एक गेलेलं होतं. फार सुकून विकून गेलतं. ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये सर्वत्र विषारी वायू पसरलेला होता. ब्रह्मांडामधील सर्व 15 सूर्य व 15 चंद्र यांच्यावर महास्फोट होत होते. वादळी वारे चक्रीवादळे होत होती. सर्व सूर्यावर महाप्रचंड स्फोट होत असल्यामुळे सूर्याचे उडालेल्या बऱ्याच तुकड्यापासून लहान लहान नवीन सूर्य निर्माण होत होते. तसेच धूमकेतू निर्माण होत होते. सूर्याच्या स्फोटामधून सूर्याच्या पोटामधील वायू बाहेर पडत होता. सूर्याच्या पोटातला पण वायू बाहेर पडत होता. त्यामुळे वादळी वारे मोठमोठे चक्रीवादळे निर्माण होत होती. मोठ्या प्रमाणात सूर्याच्या पोटामधून वायू बाहेर पडत होता. संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये तो वायू पसरलेला होता. तसेच सर्व 15 चंद्र यांच्यावर देखील स्फोट होत असल्यामुळे सूर्याच्या पोटामधून मोठ्या प्रमाणात वायू प्राणवायू बाहेर पडत होता. म्हणजे जेव्हा जे स्फोट होते त्यावेळेस पण सगळा दूषित वायू सूर्याच्या ह्याच्यातून पण बाहेर पडत होता. विषारी वायू वगैरे सगळं बाहेर पडत होतं. संपूर्ण वातावरण दूषित विषारी झालेलं होतं. आता बघा आपला मूळ 12 ज्योतिर्लिंग ही माहिती चालू होत आहे. मूळ 12 ज्योतिर्लिंग म्हणजे ब्रह्मांड निर्माण करताना शिवशंकरांनी जे 12 अवतार घेतले होते मूळ 12 अवतार. आता तुम्ही जे 12 ज्योतिर्लिंग बघता भीमाशंकर वगैरे त्र्यंबकेश्वर हे वेगळे. हे मूळ 12 ज्योतिर्लिंग म्हणजे ब्रह्मांड निर्माण करत असताना
शिवशंकराने 12 अवतार घेतलेले आहेत ते मी सांगतो. पहिलं ज्योतिर्लिंग कुठलं आहे माहिती आहे का? श्री ज्योतिश्वरी. दुसरं श्री रामेश्वरी. तिसरं श्री वनेश्वरी. चौथं ज्योतिर्लिंग श्री जगदेश्वरी. पाचवं ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वरी. सहावं ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वेश्वरी. काशी विश्वेश्वरी सहावं. सातवं ज्योतिर्लिंग श्री पुंडलिकेश्वरी. आठवं ज्योतिर्लिंग श्री व्यंकटेश्वरी. नववं ज्योतिर्लिंग श्री नंदेश्वरी. 10वं ज्योतिर्लिंग श्री त्रिवेदीश्वरी. 11वं ज्योतिर्लिंग श्री संतेश्वरी व 12वं ज्योतिर्लिंग श्री शिवशंभो राजा रामेश्वरी, म्हणजे आपलं स्थान. मग आपल्या स्थानावरती मूळ 12 ज्योतिर्लिंग आपण पिंडीच्या रूपात स्थापन केलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंग हे बघा हे. म्हणजे इथं जेव्हा तुम्ही दर्शन घेताल तेव्हा मूळ 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही. प्रत्यक्षात जे अवतार आहेत ते अवतार ह्याच्यामध्ये स्थापन झालेले आहेत. म्हणजे तुम्ही इथं दर्शन घेतलं की 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन होतं. मग आता तुम्ही घ्या दर्शन. ठीक आहे. श्री शिवशंकर यांनी जे मूळ 12 अवतार ब्रह्मांड निर्मितीसाठी घेतलेले आहेत ते अवतार वरील प्रमाणे प्रत्येक ठिकाणी एक एक अवतार क्रमवार घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक एक अवतार त्यांनी घेतलेला आहे. व त्या प्रत्येक ठिकाणी जमिनीमधून म्हणजे पृथ्वीमधून स्वयंभू शिवपिंड निघालेले आहे. म्हणजे जेव्हा त्यांनी अवतार घेतला की पृथ्वीमधून ते शिवपिंड, माहिती ना शिवपिंड, शिवपिंड निघालेले आहे. आपल्या स्थानावर म्हणजे ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर देखील स्वयंभू शिवपिंड निघालेले आहे. आपल्या स्थानावर पण निघालेले आहे. आपलं 12वं ज्योतिर्लिंग आहे. या स्थानावर जी शिवपिंड मंदिरामध्ये आहे ती शिवपिंड मूळ 12वे ज्योतिर्लिंग श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचे आहे. म्हणजे ही जी पिंड आहे ती शिवशंभो राजा रामेश्वर महाराज जे आहे त्यांची पिंड आहे. आपल्या स्थानावर जे मस्कोचं मंदिर आहे, आपल्या स्थानावरील मंदिरामधील गाभाऱ्यामध्ये श्रीनाथ मस्कोवा महाराज यांची मूर्ती आहे. बरोबर आहे ना? त्या मूर्तीच्या बरोबर खाली जमिनीच्या आत स्वयंभू शिवपिंड आहे. म्हणजे आता जे महाराजांची मूर्ती आहे त्याच्या खाली बरोबर जमिनीच्या खाली शिवपिंड आहे. श्री शिवशंकर यांनी मूळ 12वे ज्योतिर्लिंग निर्माण केलेले आहे. म्हणजे श्री शिवशंकर यांनी मूळ 12वे ज्योतिर्लिंग 12वा अवतार श्रीफळ म्हणजे नारळ हा अवतार, शंकराने जे 12 अवतार घेतले त्यापैकी शेवटचा अवतार नारळ हा घेतलेला आहे. हा अवतार श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या नावाने घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जे 12वा अवतार घेतलेला आहे नारळाचा तो शिवशंभो राजा रामेश्वरी या नावानेच घेतलेला आहे. त्यावेळेस जमिनीमधून स्वयंभू शिवपिंड निघालेली आहे. आपण जर का जमिनामधील ती स्वयंभू शिवपिंड शोधण्याचा प्रयत्न केला किंवा संशोधन केले तर ती स्वयंभू शिवपिंड जमिनीच्या आतमध्ये सापडू शकेल. आता जर तुम्ही प्रयत्न केला तर मिळेल. ती जमिनीमध्ये खोदकाम केले असता सापडेल.
काही कालांतराने ती स्वयंभू शिवपिंड जमिनीमध्ये काढली गेलेली, बऱ्याच वर्षानंतर ती काढली गेलेली. श्री शिवशंकर यांच्या शरीरावर जी 12 डोकी चेहरे आहेत, तो प्रत्येक अवतार खालीलप्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या स्थानावर निर्माण झालेले आहे. आपल्या या स्थानावर म्हणजे ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो या स्थानावर जमिनीच्या आतमध्ये पोटामध्ये डोंगराची मोठी पिंड असून ती स्वयंभू शिवपिंड आहे. श्रीनाथांच्या मूर्तीच्या बरोबर खाली आहे. तुम्ही आता प्रवास करता, कुठं काय करता, तर तुम्हाला डोंगर दिसतो, पण तो शिवपिंडीच्या आकाराचे असतात बरेच डोंगर, ते शिवपिंडच असते. म्हणजे ती शिवपिंड डोंगरातून निर्माण झालेले असते. बघा तुम्ही प्रवास करताना कुठे जावा, रेल्वेतून, एसटीतून, तुम्हाला पिंडीच्या आकाराचे डोंगर दिसतील, बरोबर आहे ना. तर ते शिवपिंडीच असतं. मूळ 12 ज्योतिर्लिंग क्रमवार नाव. 1 नंबर श्री ज्योतिश्वरी. श्री शिवशंकर यांनी श्री ज्योतिश्वरी हा अवतार कुठे घेतला शिवशंकरांनी? ज्योतिबागड, म्हणजे जो ज्योतिबाचा डोंगर आहे त्या डोंगरावर शंकराने शिवशंकर हा अवतार घेतलेला आहे. पहिला मूळ म्हणजे त्यांनी बाल रूपात पहिला पाऊल तिथं ठेवलेलं आहे. ही ज्यावेळेस मी माहिती काढली, ही जेव्हा शिवशंकरांनी जी ज्योतिबाची माहिती निघली नाही का, ज्योतिबांचं डोंगरावर, त्यावेळेस ज्योतिबाचा डोंगर खचला होता. त्याच दिवशी ज्योतिबाच्या डोंगराला भेगा पडल्या होत्या, खचला होता, खड्डे पडले होते, रस्त्याला खड्डे पडले होते ज्योतिबाच्या डोंगराला. ही जेव्हा त्यांनी माहिती सांगितली त्या दिवशी ते झालं होतं. मग मी दुसऱ्या दिवशी पेपरला वाचलं, मग मी गेलो बघायला. आम्ही 5-6 जण. तो संपूर्ण डोंगर खचलेला होता त्यावेळेस. जेव्हा ही मूळ माहिती बाहेर पडली त्यावेळेची गोष्ट आहे. म्हणजे आता ते किती साली असेल तुम्हाला सांगता येणार नाही, साधारण 95-96ला काहीतरी असेल, काय माहिती आता कधी. म्हणजे पण ते खचलं होतं, ते अख्खा ज्योतिबाचा डोंगरच खचला. काय बंद करणार, हे चालू आहे. हा, पहिलं ज्योतिर्लिंग आपण बघितलं श्री ज्योतिश्वरी या नावाने, म्हणजे या ठिकाणी शिवशंकर यांनी पहिलं ज्योतिर्लिंग, ज्योतिबाचा डोंगर जो आहे ज्योतिबागड, त्या ठिकाणी त्यांचा पहिला अवतार आहे ज्योतिश्वरी या नावाने. म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग शिवशंकरांचं पहिलं ज्योतिर्लिंग ज्योतिश्वरी या नावाने आहे. आणि ते त्यांनी ज्योतिबाचा डोंगर आहे तिथं त्यांनी पहिला अवतार घेतलेला आहे. दुसरं ज्योतिर्लिंग शिवशंकरांचं दुसरं ज्योतिर्लिंग रामेश्वरी या नावाने. रामेश्वरी त्या ठिकाणी त्यांनी अर्धनारी नटेश्वर हा अवतार घेतलेला आहे. अर्धनारी नटेश्वर, अर्ध स्त्री आणि अर्ध पुरुष, ते रामेश्वर या ठिकाणी, म्हणजे श्री क्षेत्र रामेश्वर जे आहे त्या ठिकाणी शिवशंकरांनी अर्धनारी नटेश्वर हे अवतार घेतलेला आहे रामेश्वर या ठिकाणी. तिसरं ज्योतिर्लिंग वनेश्वरी या नावाने आहे. तर ते कुठलं आहे तिसरं ज्योतिर्लिंग? पार्वती देवी. पार्वती देवी हे तिसरं ज्योतिर्लिंग आहे. शंकरानेच पार्वतीचा अवतार घेतला. ते कुठे घेतलेलं आहे? वनीगड आहे ना, श्री क्षेत्र वनीगड, म्हणजे वनीचा डोंगर जो आहे त्या ठिकाणी शिवशंकरांनी पार्वती अवतार घेतलेला आहे वनेश्वरी या नावाने. आलं लक्षात? चौथं ज्योतिर्लिंग आहे जगदेश्वरी या नावाने. शिवशंकरांनी जगन्नाथ, श्री जगन्नाथ अवतार घेतलेला आहे जगदेश्वरी या नावाने. ते कुठे घेतलेलं आहे?
श्री क्षेत्र जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी जे आहे, जगन्नाथपुरीची नाही का आपण रथ निघते यात्रा, तिथं 5वं ज्योतिर्लिंग, शिवशंकरांचं 5वं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरी या नावाने 5वं ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी त्यांनी खंडोबा हा अवतार घेतलेला आहे. शिवशंकरांनी खंडोबा ते कुठे घेतलेलं आहे? नाशिकला. म्हणजे नाशिकला जे त्र्यंबकेश्वरचा डोंगर आहे बघा, त्या शंकराने जटा वगैरे आपटलेल्या आहेत, त्यातून पाणी निघतं अजून, तर त्या ठिकाणी शिवशंकरांनी खंडोबा अवतार घेतलेला आहे. 6वं ज्योतिर्लिंग काशी विश्वेश्वरी या ठिकाणी आहे. त्यांनी तिथं कालभैरवनाथ, 6वं ज्योतिर्लिंग कालभैरवनाथ या नावाने अवतार घेतलेला आहे. ते कुठे घेतलेलं आहे? काशी बद्री केदारनाथ. काशी बद्री केदारनाथ या ठिकाणी कालभैरवनाथ हा अवतार घेतलेला आहे शिवशंकरांनी. 6वं ज्योतिर्लिंग. 7वं ज्योतिर्लिंग श्री पुंडलिकेश्वरी या नावाने आहे. पुंडलिकेश्वरी त्या ठिकाणी महेश, शिवशंकरांनी महेश हा अवतार घेतलेला आहे. तो कुठे घेतला आहे? श्री क्षेत्र पंढरपूर. पंढरपूर या ठिकाणी शिवशंकरांनी महेश हा अवतार घेतलेला आहे पुंडलिकेश्वरी या नावाने. 8वं ज्योतिर्लिंग कुठलं आहे? व्यंकटेश्वरी या नावाने. व्यंकटेश्वरी या नावाने 8वं ज्योतिर्लिंग कुठलं? मारुती. कुठला अवतार घेतलाय शंकराने? मारुती. बजरंगबली नाही, हनुमान नाही, हे सगळे वेगवेगळे अवतार आहेत. मूळ अवतार मारुती. हा कुठे घेतलाय? तिरुपतीला. श्री क्षेत्र तिरुपती जे आहे त्या ठिकाणी शिवशंकराने मारुती हा अवतार घेतलेला आहे व्यंकटेश्वरी या नावाने. व्यंकटेश्वरी या नावाने घेतलेला आहे. 9वा अवतार नंदेश्वरी. नंदेश्वरी या नावाने 9वं ज्योतिर्लिंग आहे. तिथं श्री वीरभद्र हा अवतार घेतलेला आहे. वीरभद्र ते कुठे घेतलंय? श्री क्षेत्र कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणी वीरभद्र अवतार शिवशंकरांनी घेतलेला आहे. 9वं ज्योतिर्लिंग नंदेश्वरी या नावाने. 10वं ज्योतिर्लिंग श्री त्रिवेदीश्वरी. त्रिवेदीश्वरी या नावाने 10वं ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी शिवशंकराने गाय अवतार घेतलेला आहे. गाय. माहूरगड. माहूरगड जे आहे ना, श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी शिवशंकरांनी गाय माहिती आहे ना, गाय हा अवतार घेतलेला आहे. नंतर 11वं ज्योतिर्लिंग श्री संतेश्वरी या नावाने आहे. त्या ठिकाणी श्री कासव, शिवशंकरांनी कासव हा अवतार घेतलेला आहे. तो कुठे घेतलेला आहे? श्री क्षेत्र गाणगापूर. गाणगापूर या ठिकाणी शिवशंकरांचा 11वं ज्योतिर्लिंग आहे संतेश्वरी या नावाने. त्या ठिकाणी कासव हा अवतार घेतलेला आहे. 12वं ज्योतिर्लिंग श्री शिवशंभो राजा रामेश्वरी. या ठिकाणी शिवशंकरांनी नारळ हा शेवटचा अवतार घेतलेला आहे. 12वा अवतार श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी. म्हणजे आपल्या मंदिरात शिवशंकरांनी 12वा अवतार घेतलेला आहे श्री नारळ या नावाने. त्याच्यानंतर त्यांनी परत अवतार घेतलेले नाहीत शिवशंकरांनी. शेवटचा अवतार तो आहे. शिवशंकरांनी एवढे मूळ 12 ज्योतिर्लिंग आहेत. आलं का लक्षात? का परत वाचू? आलं ना? बर. आता
श्री शिवशंकर दिनांक 13/5/1995 शनिवार या दिवशी जी माहिती उजेडात आली ती सांगतो तुम्हाला. श्री शिवशंकर हे स्वतः ज्योतिबाचा डोंगर आहे. म्हणजे ज्योतिबाचा डोंगर जो आहे तो प्रत्यक्षात श्री शिवशंकर हे आहेत, त्यांनी तो अवतार घेतलेला आहे डोंगराचा. व आता ज्या ठिकाणी श्री ज्योतिबानाथ यांचे मंदिर आहे, आता जे ज्योतिबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता जे ज्योतिबाची मूर्ती आहे, मंदिर आहे त्या ठिकाणी, मूर्ती आहे त्या ठिकाणी श्री शिवशंकर हे उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे जे तर आता मंदिर आहे, मूर्ती आहे त्या ठिकाणी शिवशंकर हे उत्पन्न झालेले, निर्माण झालेले आहेत. म्हणजेच श्री शिवशंकर यांचे पहिले ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे. जेव्हा पृथ्वीवर समुद्राचा पाण्यामध्ये महास्फोट झालेला होता तेव्हा त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यामधून श्री शिवशंकर व श्री विष्णू यांच्या 2 ज्योती निर्माण होऊन समुद्राच्या पाण्यामधून वर आल्या होत्या. म्हणजे जेव्हा महास्फोट झाला त्यावेळेस समुद्राच्या पाण्यामधून 2 ज्योती वर आल्या. एक ज्योत श्री शिवशंकर यांची होती आणि एक ज्योत श्री विष्णू यांची होती. त्या 2 ज्योती वर आकाशामध्ये बराच काळपर्यंत भ्रमण करीत राहिल्या. म्हणजे जेव्हा त्या 2 ज्योती समुद्रातून वर आल्या तेव्हा ब्रह्मांडात भ्रमण करत राहिल्या. काही काळ गेल्यानंतर श्री शिवशंकर यांची ज्योत तेथील स्थानावरील त्या ठिकाणी स्थिर होऊन त्या ज्योतीने श्री शिवशंकर हे मानवी अवतार घेतलेला आहे. म्हणजे काही काळ गेल्यानंतर दोघे भ्रमण करत राहिले. काही काळ गेल्यानंतर त्यापैकी शिवशंकर यांच्या ज्योत स्थिर होऊन त्यांनी श्री शिवशंकर हा मानवी अवतार घेतलेला आहे. बात झालं का? बर. तेव्हा श्री शिवशंकर यांच्या शरीरावर एकच शिर म्हणजे एकच चेहरा होता. त्यांच्या शरीरावर एकच चेहरा होता. श्री शिवशंकर यांचे मूळ 12 अवतार आहेत. म्हणजे त्यांच्या मानवी शरीरावर 12 मुख चेहरे आहेत. त्यांच्या शरीरावर एकूण 12 चेहरे आहेत. त्यापैकी पहिला चेहरा अवतार या स्थानावर निर्माण झालेला आहे. म्हणजे कुठं? ज्योतिबाच्या डोंगरावर उजेडात आलेला आहे, म्हणजे निर्माण झालेला. ज्या ज्या ठिकाणी स्थानावर त्यांनी एक एक क्रमवार अवतार घेतलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचे एक एक ज्योतिर्लिंग अवतार चेहरा थोडक्यात उजेडात आलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक एक अवतार घेतलेला आहे ते उजेडात आलेला आहे. त्यांचा चेहरा उजेडात आला आहे. त्यांचा शेवटचा 12वा अवतार उजेडात आल्यानंतर म्हणजे मूळ 12वे ज्योतिर्लिंग निर्माण झाले तेव्हा श्री शिवशंकर यांचा अवतार पूर्ण झालेला आहे. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाले. श्री शिवशंकर यांच्या शरीरावर एकूण 12 डोकी चेहरे म्हणजे त्यांच्या डोक्यावर एकूण 12 चेहरे आहेत. मूळ आता आपण बघतो ते एकच चेहरा दिसतो, पण मूळ चेहरे 12 आहेत. त्यांना 24 हात आहेत. इकडं 12 इकडं 12 24 हात आहेत व 24 पाय आहेत. म्हणजे प्रत्येक अवतार स्वयंभू 12 चेहरे, इकडं 12 हात इकडं 12 हात आणि 24 पाय, प्रत्येकाचे 2 पायाप्रमाणे. अशा अवतार अवस्थेमध्ये पृथ्वीवर वावरू लागलेले आहेत. जेव्हा श्री शिवशंकर यांची ज्योत तेथील स्थानावर स्थिर झाली, त्या जागेवर थांबली, तेव्हा खाली पृथ्वीवरील खडक होता
जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा पृथ्वीचा खडक होता. पृथ्वी समुद्राच्या पाण्यावर आदंतरित तरंगत होती. श्री शिवशंकर यांनी आपले पाय पहिल्यांदा पृथ्वीवरील खडकावर ठेवले तेव्हा पृथ्वी खाली पाण्यामध्ये बुडू लागलेली होती. त्यांनी पाय ठेवल्यावर पृथ्वी बुडवायला लागलेली होती. आकाशामध्ये सूर्य व चंद्र हे देखील होते. पहाटे सूर्य उगवत असताना पौर्णिमा या दिवशी श्री शिवशंकर यांनी पृथ्वीवर आपले पहिले पाय ठेवलेले आहे. म्हणजे आकाशामध्ये सूर्य चंद्र सगळे होते नवग्रह, पण पौर्णिमा या दिवशी त्यांनी सकाळी सूर्य उगवताना पहिलं पाऊल ठेवलेलं आहे, पृथ्वीवर स्थिर झालेलं आहे. त्यावेळेस पृथ्वी प्रचंड प्रमाणात हादरू लागलेली होती. समुद्र खवळलेला होता. आकाशामध्ये विजा चमकू लागल्या. विजांचा कडकडाट लखलखाट होत होता. वादळी वारे वाहत होते. प्रचंड प्रमाणात पृथ्वीवर जोरजोरात पाऊस पडू लागला होता. पृथ्वीवरील मोठमोठे झाडे कोसळून पडू लागली होती. धरणीकंप होत होता. त्यावेळेस महाप्रलय बराच काळपर्यंत होत होता. जेव्हा श्री विष्णू यांची ज्योत त्या ठिकाणी येऊन श्री शिवशंकर यांच्या मानवी अवताराला, म्हणजे विष्णू यांची ज्योत त्या ठिकाणी आली, वातावरणात होते ना, शिवशंकर होते त्या ठिकाणी आली, व त्या ज्योतीने शिवशंकर यांना उजव्या बाजूने 365 प्रदक्षिणा फेऱ्या मारल्या होत्या. म्हणजे त्यावेळेस विष्णू यांची ज्योत तिथं आली आकाशातून आणि शिवशंकर यांच्या मानवी शरीराला उजव्या बाजूने 365 फेऱ्या पूर्ण मारल्या. जेव्हा श्री विष्णू यांच्या ज्योतीच्या 365 प्रदक्षिणा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवरील महाप्रलय हळूहळू शांत झाला होता. त्यानंतर श्री विष्णू यांची ज्योत आकाशामध्ये पुन्हा भ्रमण करण्याकरता निघून गेली. म्हणजे शिवशंकर इथं जे होते त्या ठिकाणी ती ज्योत आली. त्यांनी उजव्या बाजूने शिवशंकराला 365 फेऱ्या मारल्या. मग त्यानंतर हळूहळू सगळं वातावरण शांत झालं. मग ते सगळं शांत झालं. विष्णू यांची ज्योत परत निघून गेली, आकाशात भ्रमण करायला गेली वातावरणात. श्री विष्णू यांची ज्योत बराच काळपर्यंत आकाशामध्ये भ्रमण करीत राहिली. श्री विष्णू यांच्या ज्योतीने श्री शिवशंकर यांच्या मानवी अवताराला 365 फेऱ्या प्रदक्षिणा पूर्ण मारल्यामुळे पृथ्वीवरील मानव हा 365 दिवसाचे एक पूर्ण वर्ष समजत आहे. तेव्हापासून आपण 365 दिवसाचं एक वर्ष समजतो. पृथ्वीवर शिवशंकर यांनी आपला पहिला अवतार घेतलेला आहे. म्हणजे पहिले ज्योतिर्लिंग निर्माण झालेले आहे. त्यावेळेस पृथ्वीवर जीवसृष्टी नव्हती, म्हणजे मानव नव्हता. श्री शिवशंकर यांनी आपले मानव रूपामध्ये पहिले पाऊल पृथ्वीवर ठेवलेले आहे. म्हणजे तेव्हा मानव नव्हते. फक्त काय होतं, चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती हे सगळं होतं, पण मानव नव्हता. मग शिवशंकराने मानव रूपामध्ये पहिलं पाऊल पृथ्वीवर ठेवलेलं आहे. ते पण ज्योतिबा या डोंगरावर ठेवलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवरती पहिलं पाऊल मानव रूपात शिवशंकर यांचं आहे. आज आपण एवढी माहिती बघितली. आता शनिवारी पुढील माहिती घेऊ. ठेवा. केलं का?